सूरज जर उभा नाही राहिला तर गावचं काय? आपल्या घरातला उमेदवार पाहिजे गावाला. गावासाठी त्याग करायचा असेल तर तो आम्ही करतो, पाहिजे तर आम्ही उभं राहतो. तसं बी दिसभर आम्हाला घरात काय काम असतंय म्हणा. हे बघा ते समजा आम्ही बघतो, पण आमच्या ह्यांना उभं राजकारणामध्ये अडकू नका. ठीक आहे, तुम्ही अजून जागेच? हा, झोपच लागत नव्हती. असं का म्हणून? आता काय बी टेन्शन घेऊ नका सा. समजा गावानं सूरजच्या नावाला वय म्हणलं, काय बी टेन्शन नाही बघा. बाहेरचं नाहीये, पण घरातलं. घरातलं कसलं टेन्शन? जाऊबाईंचं. मला वाटतंय जाऊबाई सूरज भाऊजींच्या नावावर खुश नाहीये. अहो नाही नाही, सूरज जर त्यांचा डाऊट आहे म्हणून एकदा खात्री पटली की नाही की मग काय नाही. नाही, मला वाटतंय त्यांना या निवडणुकीला उभं राहायचं. अहो नाही हो, हे राजकारण कसं असते त्यासनी चांगलं माहिती आहे. या झमेल्यात पडणार नाही. तेच तर बोलून दाखवतायत सारखं. राजकारण रक्तात आहे, राजकारण कळतं. आडून आडून सारखा तोच सूर दिसतोय. असं असेल तर मग त्यास नीट समजायला पाहिजे. अहो या निवडणुका म्हणजे काय साध्या सुद्धा निवडणुका नसणार. वहिनीने 4 हात लांब राहिलेलेच चांगले. पप्या काहीतरी चिकलपेक करणार. अहो या निवडणुका म्हणजे बाजार असतो हो. एकमेकांच्या उन्ही दोन्ही काढायचं. पण जाऊबाईंना समजायला पाहिजे ना. मी काय बी काळजी करू नका, मी नीट समजवतो त्यास. बरं, आम्ही समजा कोल्हापूरला जाणार आहे, तेव्हा त्याची तयारी करा की. काय करू? नाही काय नाही, ते आम्ही करतो तयारी. तुम्ही करण्यासारखं काय नाही. बर, आता घरी आलात ना, मग निवडणुकीचा विषय बंद. ह्या सगळ्या गोंधळात आपला एकमेकांसाठीचा वेळ राहू द्या म्हणजे झालं. राजकारण, इलेक्शन हे समजा दाराबाहेर. दाराच्या आत आपण एकमेकांसाठी काढणार म्हणजे काढणार. गुड. चला 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 चला, सुरुवात आहे. चला लवकर. हो लाडू शेठ, झाली का तयारी? काका बुक्का मस्ती चला चल 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 लवकर. बरं सूरज, हा समजे आले का? आल्यात किती काय थांबल्यात? बरं याला उतरू इकडे. बस चला पोरांना न्याहारी करून घ्या पटापटा. लाडूला दे, ठेव की. हा त्याला टाकले ना. हा झालं ना सगळी तयारी. हा चालतं चालते. फोन ठेव. अरे 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 हळू खावा की, कोल्हापूर कुठं पळून जात नाही. राणादा आपली तालीम. लाडू आज तालमीला पुट्टी. आज राणादांची ताकद नाही, आज संविधानाची ताकद दाखवायची. अरे म्हणजे राहणारच की. जितकी होय. अरे अरे उद्या समजी कार्यकर्ते बाहेरून थांबलेत, त्यांच्याकडे बघायला सोडून तू इथं हातडत बसलायस होय. जा तिकडे. अरे संविधानांच्या वर कोण नको काय म्हणून मी थांबले. आणि तिकडे तिकडे नवर देवा माझ्या सगळं थांबायला. सगळी तयारी तरी का बघ जा. चल बोलतो मी सध्या. जा लवकर. हे बरं तिकडे. मी आणि सनीदा इथं बोलत बसलेलं खात बसेल तुला बघवत नाही काय? कार्यकर्त्यांचं आता बघायला नको. बोला का? नाही आणखी जरा उशीर व्हायला लागला. आता होय, होय. माझं मी झालं नंतर खातो. आणते आणते. थांबा, थांबा. आधी दूध पिऊन जा. परत वाटेत काही खाणं होईल नाही होणार. लाडू ये. झाली का जमली तयारी? झालं झालं.
हा बा एकदम तगडक तुमचे कार्यकर्ते बी आलेत आता मी निघतोच आहे. ठीक आहे. बघ बघ ए भावानो नाश्ता व्यवस्थित आहे नो काय पाहिजे तर परत मागून घ्या. लक्षात ठेवा परत संध्याकाळपर्यंत काय खायला मिळेल काय सांगता येणार नाही हा? अरे अवघ्या झालं रे बाबा. सनीदानी उगाच कुळ काढले पण असते सर. ए सच्चा अरे सनिधान सारख्या दिलदार नेत्याच्या राज्यात राहतो लक्षात ठेव तू. सनिधा आपल्या कार्यकर्त्यांची काळजी एक नंबर घेतात तेव्हा असल्या पाहुणचाराची सवय लावून घे. बरोबर आहे, बरोबर आहे. ए भावानो काय पाहुणचारात काय कमी मी आता ह्याचा पाहुणचार करू नका म्हणजे झालं नाहीतर कार्यकर्ते संध्याकाळपर्यंत रांगत रांगत पोचायचं कोल्हापुरात. ए टाईप रायटर लक्षात ठेव आपल्या पॅनल मध्ये ह्या पाहुणचाराला पूर्ण बंदी आहे. तेव्हा डोसक्यात पण विचारावं नको. लवकर घ्या सनिधा कवा बी हातावर दही घेऊन बाहेर ती येतील हा, तेव्हा आपण तयार असलं पाहिजे. चला लक्षात ठेवा आणि पाहिजे असेल तर मागून घ्या आत्ताच मागून घ्या. हा? एवढे लवकर घ्या सगळी करून घ्या. हे काय आता तुमचं पराक्रम. मामांजी राणा भाऊजी आमचं चुकलं आम्हाला माफ करा. खर तर हे समजा आम्ही तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं पण आमच्या नवऱ्याची बाजू सांभाळायची म्हणून आम्ही गप्प बसलो. काय आहे काय यांनी दारू पिऊन कर्ज काढून आज पतूर आपल्या घराला किती डबऱ्यात घातलंय त्या समध्याचा हिशेब आहे याच्यामध्ये. म्हणजे आपल्या घरापुरतं होतं तेव्हा ठीक होतं पण पण आता ह्यो आपल्या गावाचा प्रश्न आहे आणि आपलं गाव तुम्हाला किती महत्वाचं आहे हे आम्हाला चांगलंच माहिती. म्हणून यांचं समज झोल झपाट तुमच्या समोर आणणं हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटलं. अहो अहो गावानं राणा भाऊजींवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊनी म्हणून तुमची वाईट बाजू आम्हाला समध्यांसमोर आणायला लागल्या. खरंच माफ करा आम्हाला. नाटक बंद करा. नाही 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 नाटक नाही ती जे काय आहे का नाही ते समजा खरा खरा हिशेब आहे बघा आमच्या गळ्याची शपथ. मामांजी हे बघा आमच्या नवऱ्याच्या चुका आम्ही कायम पदराआड लपवल्या पण आत्ता जर त्या सांगितल्या नाहीत आणि त्यांनी जर पुण्यांदा चूक केली तर आपल्या अख्ख्या घराण्याचं नाव खराब होईल. राणा भाऊजी अहो आत्ता कुठं आमचं हे सुधारल्यात आत्ता कुठं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यात बिझनेस सुरू केलाय. आता लगेच इलेक्शन त्यांच्या गळ्यात मारू नका बघा. अहो राजकारणाच्या नादानं सुधारलेलं बिघडलं तर नाही हो राणा भाऊजी आमचं कुंकू वाचवा. आम्ही हात जोडतो पाया पडतो आम्ही आमचं कुंकू वाचवा. नाही वहिनी गावाला आपल्याच घरातला उमेदवार पाहिजे. आता सूरज नसेल तर दुसरं कोण राहिले. आम्ही
आम्ही पाहिजे तर आम्ही या दलदलीत उतरायला तयार आहे, पण आमच्या ह्यांना याच्यामध्ये वडू नका. वा, तुझ्यासारखी राजकारणी तूच आहेस बघ. अगं जुनी पुराणी दुखणी कधी आणि कशी बाहेर काढायची बरोबर जमते की तुला. नाही हो नाही. अहो आम्ही बायकोय तुमची, आम्ही कशाला असा विचार करू. अहो आम्ही खरं सांगतोय, हे समजा आम्ही तुमच्यासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या गावासाठीच करायलोय. अगं पण मी आता ना दारूला हात लावत ना घरच्या पैशाला. इशेकट नाही पण मग माणूस बदलायला असा कितीचा टाइम लागतोय मामांजी. अहो जसं सुधारलं तसं बिघडलं म्हणजे. अहो राजकारण आहे हे, सत्ता माणसाला लई वाईट बनवत्या. तुम्हाला तर अनुभव असेलच की. सुनबाई, आमचा अनुभव वेगळंच सांगतो. आणि राजकारण म्हणजे दलदल हे डोसक्यातून काढून टाक. आपण चिखलातच उतरलो नाही तर कसली दलदल. हो, आणि सूरज भाऊजी जे करतील ते अगदी योग्य असेल अशी खात्री आहे मला. आणि आपण सगळ्यांनी त्यांची साथ दिली तर बरोबर मार्गावर चालण्याचं फळ काय असतं हे समजेल त्यांना. एकदम बराबर बोललीस अंजली. चला आता वायफट गोष्टी टाइम घालवण्यात काय पॉइंट नाही. होता का, चला दही द्या. वहिनी, आणि तुम्ही काय बी काळजी करू नका सर, मी सूरज संगट आहे. वहिनी आबा नमस्कार करू. चला येतो. नमस्कार 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 नमस्कार. काय झाला का नाश्ता पाणी करून. अहो सनिदा, नाश्ता पाणी, अहो नाश्ता पाणी करून एवढा जोर आलाय की कार्यकर्त्यांनी तुम्ही बघतच राहा. ह्यो सगळ्याच्या सगळा जोर कलेक्टर ऑफिस पाशी दिसायला पाहिजे भावांनो. अहो दिसणार की. अहो गायकवाडांची काय ताकद आहे हे समजा दुनियेला दिसणार. काय हो, काय म्हणते कोण मी येऊन द्या अरवा, हाय त्याचा कणका पाडला तर विचारा. अहो मामा जरा हे समजा काय आहे. अहो तयारी चालू आहे. कसली. नाही कसली नाही, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सांभाळतो सगळं व्यवस्थित. अरे पण हे कशाला. कोण पाहिजे जागेलाच. अहो ते पप्पे येणार आहे, त्याला काय नाटक केलं नाही तर बघाच तुम्ही. मग हे तू काय खोळा पण लावलाय. थोडापणा नाही सरिता, आपली ताकद दावायची आहे. ही असली ताकद नाही दावायची आपल्याला. समजा कटे बाहेर काढ पहिले. नाही नाही, हे बघा आपण तयारीत असलेलं बरं. आपण पहिली कळ काढणार नाही, पण त्या पप्प्याने कळ काढली तर रानाचे 2 हात बस आहेत, ते समजा बाहेर काढा. काढा बाहेर ते. हे बघा, आपण जे काय करायचं ते शांततेनं आणि लोकशाहीच्या मार्गाने करायचं. आबांनी जसं नम्रपणे राजकारण केलंय तसंच मी बी करणार आहे. तेव्हा आता कंडकाच पाडतो असा उघडपणा आपण करायचा नाही. होय, तेव्हा शांततेत जायचं आणि शांततेत यायचं. चला चला या 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 या. रानाचं काय वेगळंच असतंय. ते पप्प्या काय चांगला माणूस नाही. अहो सकाळी माणसं गोळा करतो तो त्यो. पप्प्या काय नाही काहीतरी खुरापूर करणारच बघा. आपण का कुरापत काढायची पप्प्या. हे बघ, गप जाऊ आणि गप येऊ. राजकारणात असं ग बसून चालत नाही बापू.
मोठाच्या मोठा आवाज झाला पाहिजे आणि समजा गावाला कळला पाहिजे. आणि आपण निवडणुकीला उभं राहिलं हे गावाला कळायला पाहिजे का नको? ते नाही पप्प्यादा, मर इनवण्या केल्या तेव्हा हे 5 माणसं गोळा झाल्या. आता एवढ्या माणसावर ताकद करणार आहे का गावाला? अरे मित्रा, हे बघ मी गावात आलो तेव्हा एकटाच होतो की नाही? हा होतो की नाही? मग नंतर आमचे बापू मला भेटले, मग तुम्ही 5-6 जण जमा झाला सा. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. विषय जरा हार्ड आहे, पण माननीय परेश पाटलांचा मास्टर प्लॅन तयार आहे. ते नव्ह, आजचा प्लॅन काय ते तर कळू दे आम्हाला, नाहीतर काय माहित नाही आणि मग तयारी काय करायची? तयारी करायची गरज नाही, हाय असं जाऊन रस्त्याच्या मध्ये उभं राहायचं. पण आता रस्ता अडून काय होणार आहे? ताकद दिसणार. पण पप्प्यादा, राणादा संघ अख्खं गाव असणार आहे. तेच गाव उद्या आपल्या संकट असणार आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे रे, तेव्हा नेटानं खुन्नस देऊ. ते सूर्य जेवढं भडकल का नाही तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. इलेक्शनच्या आधीच मारामारीच्या केसमध्ये आत टाकतो त्याला, मग बसू दे बोंबलत. पण रामदाच्या विरोधात जायचं कसं? अरे मी असताना राणाला कशाला घाबरताय तुम्ही? मित्रा, हे बघ, दारूसाठी नलीपलीकडच्या गावात तांगड्या तोडत जाणं बंद करायचं की नाही? हा, अरे ग्रामपंचायतीचं मेंबर व्हायचं की नाही? व्हायचाय. होय होय. मग मी सांगतोय तसं ऐकायचं. ते राणा आणि सूरज आपल्या अंगावर खवळून येतील असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आपल्यातल्या एखाद्याचं डोसकं फुटून केस झाली पाहिजे दोघांवर बी. बोंबला म्हणजे आमची डोसकी फोडायचा प्लॅन आहे तर तुझा? मी एक काम करतो, ती दोघं समोर आले की नाही माझं डेस्को देतो त्यांच्या खाली, चालेल? काय बोलताय सा? हे बघ, आता आपण निघूया फटाफट. काय करायचं ते मी माझं करतो, तुम्ही फक्त माझ्या संगत राहा. काय राहणार का नाही? मग आवाज कुठं आहे? चला निघा आता. तुम्ही गाडी घ्या. ए चल रे, गाडी काढ, गाडी काढ. बापू या. चला. ए सचा बस मरदा. ए बरकत बस. सनिदांचा ओ राणा, जायचं ना हो? होय, चला. अहो, आलो. बोला की. अहो, काहीही झालं तरी भांडणं करायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरज भाऊजींच्या रागावर ताबा ठेवायचा. कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, चिडवायचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्यांना शांत ठेवा. कळलं? काय बी काळजी करू नका, मी समजा नीट व्यवस्थित हँडल करतो. राणादा, मी पण येऊ काय? अजिबात नाही. तू चुपचाप शाळेत चल. सगळी चाललं तर मी का नाही? कारण तू लहान आहेस अजून. राणादा, सांग की, मोठं झालंय ना व? मग चल आता शाळेत. अहो, तुम्ही नीट जा आणि लवकर या. हा, चला. चला निघूया. विजय असो.